नमस्कार, मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. आज नवीन दिवस, नवीन विषय, नवीन दिवसाची नवीन अशी चर्चा. आज चर्चा घेऊन आलोय म्हणजे बघा, एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंची शिवसेना फोडली. 6 खासदार मंत्रिपदाच्या आशेनं लालसेपोटी 100 कोटी रुपये घेऊन गेले. त्यांना 100 कोटी आणि मंत्रिपदाची ऑफर ही प्रत्येकाला दिली गेलेली आहे. आता परिस्थिती अशी झालेली आहे की राष्ट्रवादी काँग्रेस, शरद पवार यांची सुद्धा भारतीय जनता पक्षाबरोबर बोलणी सुरू आहे. आपण पाहिलं असेल की अजित पवार गट तर स्वतः भाजप सोबत गेलेलाच आहे. आता शरद पवारांची सुद्धा बोलणी सुरू आहे. मग यामध्ये आता केंद्राचं जे मंत्रिमंडळ विस्तार होणार आहे, या मंत्रिमंडळ विस्तारामध्ये नेमका कोणाला चान्स लागणार आहे? मग का अजिबात कोणाचा चान्सच लागणार नाही का? एकनाथ शिंदे गटाचा अस्वस्थ झाले. एकनाथ शिंदेच्या गटात जे काही खासदार गेले का, हे सगळे अस्वस्थ झाले की अरे बाबा, आपल्याला मंत्रिपद मिळणार होतं ना, आपण फसलो काय की आता. म्हणजे पश्चाताप व्हायला लागला त्यांना. आणि बाहेर पडाव तर पुन्हा ईडीचे धारा टाकून आपल्याला आतमध्ये टाकतील काय, जेलमध्ये. म्हणजे अशी भीती आता सातवायला लागली. रातचं झोपलं तरी ते दचकून जागे व्हायला लागले खासदार, जे तिकडे पळून गेलेले 100 कोटी रुपये घेतले. त्या पैशावर काय जमिनी जागा बिगा कुठेतरी घेतली. पण जो गद्दारीचा शिक्का, जो असा स्टॅम्प बसलेला असतो का कपाळावरती, तो कधी निघणार नाही. गद्दार हा गद्दारच म्हटलं जाणार. मग ते ओमराजे निंबाळकर असू देत किंवा अजून कोणी असू देत. ओमराजे निंबाळकर कट्टरवादी म्हटलं जात होतं, परंतु ते सुद्धा गद्दार निघालं. तर शरद पवारांनी जी चाल खेळली गेले, एकनाथ शिंदेचा खरंच फडणवीसनं करेक्ट कार्यक्रम केलाय का, शरद पवारांनी करेक्ट कार्यक्रम केलाय का, नेमका अमित शहानं करेक्ट कार्यक्रम केलाय? जर एकनाथ शिंदेचे 6 खासदार तिकडे आले तर ह्या शरद पवारांसोबत बोलणीच करायला नाही पाहिजे. म्हणजे हा जो सगळा विषय आहे, या विषयावरतीच आज आपण चर्चा करणार आहोत की नेमकं बाबा काय होईल, ह्या लोकांचं कसं काय होईल, सध्याची परिस्थिती देशामध्ये काय निर्माण झाली, महाराष्ट्रामध्ये काय झाले, महाराष्ट्राचं राजकारण हे चित्रकूट झालेलं आहे. तर या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. शरद पवारांचे खासदार किती, एकनाथ शिंदेचे किती, मग ह्यातले किती भाजप सोबत जाणार आहेत, शिंदेचे खासदार हे नाराज झालेत कमालीचे, हे मात्र तितकंच खरं आहे. नाराजगी त्यांची लपून राहिलेली नाही. ह्या सगळ्या गोष्टींची आज आपण चर्चा करणार आहोत. त्यासाठी हा संपूर्ण व्हिडिओ बघा, म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमका काय प्रकार आहे. आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर मात्र चॅनल सबस्क्राईब करावा, ही सर्वांना विनंती. आणि चला चर्चेला सुरुवात करूया. महाराष्ट्र राज्याचं आणि देशाचं राजकारण एवढं भयानक वळणावरती जाऊन ठेपलेलं आहे की राज्याच्या राजकारणाला दिशा राहिली नाही, दिशाहीन राजकारण झालंय असं आपल्याला दिसतंय. आता हे असं म्हणण्याची वेळ का आली, तर महाराष्ट्रामध्ये तोडफोडीचं जे राजकारण सध्याचं सुरू आहे, ह्यो ह्या पक्षातनं त्या पक्षात जातोय, त्या पक्षातनं त्या पक्षात कोलांट्या उड्या मारतोय. जनतेला सुद्धा कळालं की कोण कुठं जातंय, गद्दारी कशी करतंय. खासदार म्हणलं की 100-200 कोटी रुपये घेतंय, आमदार 100-1 कोटी घेतंय, 50 कोटी घेतंय, पक्ष बदलतंय, नगरसेवक पक्ष बदलतंय ते, आणि फक्त पैशासाठी. म्हणजे जी आपली जी धारणा असती, अस्मिता असती, किंवा आपली जी विचारसरणी असती, ही विचारसरणी विकली जाते, विचारसरणीला तिळांजली दिली जाते, असं ह्या सगळ्या गोष्टींमधून आपल्याला दिसतंय. आणि हे वारंवार घडतंय. गद्दारी जी आहे ही वारंवार होते, वारंवार ह्या सगळ्या गोष्टी घडतायत. म्हणजे बघा, शरद पवार एक राजकारणातले चाणक्य म्हटलं जातं, त्यानंतर आता देवाभाऊला म्हटलं जातं, परंतु देवाभाऊचा सुद्धा आता समतोल तुटलेला आहे, तोल ढासळलाय. आपण कालचं त्यांचं विधानसभेतलं भाषण पाहिलं असेल की महाराष्ट्रामध्ये जे काय रस्ते, पूल, बोगदे हे जे बांधलेले आहे, एकाच पावसामध्ये सगळेच्या सगळे नेस्तनाबूत झाले. अक्षरशः मुंबईचा सिलिंग तो 7-8 हजार कोटीचा जो बांधला गेला, त्याचा जो डंका पेटवला गेला, आता महाराष्ट्र थांबणार नाही, अभि रुकणार नाही, अभि असा होणार, महाराष्ट्र तसा होणार, हे जे सांगितलं जात होतं देवेंद्र फडणवीसांकडनं, जपान टेक्नॉलॉजी, अमेरिकेची टेक्नॉलॉजी वापरली म्हणले, तर त्या अक्षरशः त्या सिलिंगचं सगळं मोडखळी झालं, तुटून फुटून गेलं सगळं. अख्ख्या दरडीच्या दरडी त्या रस्त्यावरती कोसळल्या, सगळं पाणीच्या पाणी, अक्षरशः रस्ता पावसामध्ये बंद. आता त्याचं ते मेंटेनन्स, दुरुस्त्या ते सुरू केलं असेल, आणि आता सांगितलं जाईल की आम्ही उठवलं, पटवलं, हे केलं, ते केलं. आणि त्याचं भाषण देत असताना त्या गोष्टीवरनं जे मुख्यमंत्र्याला ट्रोल केलं गेलं, शिव्या घातल्या गेल्या,
लोकांनी त्या इंस्टाग्रामला इकडे तिकडे म्हणजे ट्रोल केलं मुख्यमंत्र्याला, आणि मुख्यमंत्र्याचा असा संताप झाला की म्हणले हे भाड्याचे टट्टू नाही, आता वेगळंच काहीतरी म्हणले त्याला, आणि ह्या लोकांवर कारवाई केली पाहिजे. म्हणजे चुका तुम्ही करायच्या, 40-40% भ्रष्टाचार करायचा, 40-40% कमिशन घ्यायचं, आणि ते रस्ते खराब झाले की परत टीकाकारांना म्हणायचे की तुम्ही टीका करू नका, टीका करणार म्हणजे महाराष्ट्राचा अपमान, असं म्हणजे म्हणायचं उद्देश. म्हणजे त्यांचा तोल पूर्णपणे ढासळलेला आहे, समतोल. देवेंद्र फडणवीसांचा, एकनाथ शिंदे असतील, भारतीय जनता पक्ष असेल, या सगळ्यांचा ट्रोल हा सध्या ढासळलेला आहे, आणि तो आपल्याला कालच्या भाषणामध्ये दिसलेला आहे. तर आता ही जी आपली जी चर्चा होती, सध्याची चर्चा जी महत्वाची आहे की एकनाथ शिंदेच्या गटात जे उद्धव ठाकरेंचे खासदार 6 गेलेले आहेत, हे 6च्या 6 स्वस्त आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवारांची त्यांना मंत्रिपद आता द्यायचं ठरलेलं आहे. 2 मंत्रिपद, मग त्यातलं एक राज्यात असेल, एक केंद्रात असेल. सुप्रिया सुळे केंद्रात असेल, राज्यात कोणतरी असेल, किंवा केंद्रातली 2 द्यायची ठरली असतील, कारण की 8 खासदार आहेत. एक कॅबिनेट दिलं जाईल, एक राज्यमंत्री दिलं जाईल, असं बी ठरलं असेल. म्हणजे ह्या मिटिंगा सुरू आहेत, बैठका सुरू आहेत. जयंत पाटील यांनी भारतीय जनता पक्षाच्या बऱ्याच नेत्यांची गाठीभेटी घेतल्यात. पवार साहेब सुद्धा दस्तूरखुद्द एकनाथ शिंदेच्या भेटीला गेले होते. एकनाथ शिंदेच्या भेटीला विधान भवनात गेले, त्यावेळेस त्यांचा सत्कार समारंभ सगळं केला असेल, परंतु एकनाथ शिंदेला वाटलं असेल की उगाच आता हे भारतीय जनता पक्षाच्या सोबत येते, ते माझा अवघड झालंय. म्हणजे जसं की अजित पवार जेव्हा गेले तेव्हा एकनाथ शिंदेना जे काही 9-10 मंत्रिपद दिली होती त्यावरच समाधान मानायला लागलं. अशीच काहीची स्थिती आता एकाला राज्यमंत्री केलेला आहे तेवढ्यावरती समाधान मानावं लागेल, असं सध्याचं चित्र दिसतंय की काय बघा आता. तर परिस्थिती अशी झाली आता बघा, महाराष्ट्रामध्ये एकनाथ शिंदे गटाचे खासदार किती आहेत, ह्यांचे आपल्या पवार साहेबांचे खासदार किती आहेत. तर अगोदर पवार साहेबांचे खासदार किती आहेत ते आपण पहिलं बघू. ते पहिलं आपण बघूया. शरद पवारांचे 8 खासदार आहेत. आता 8 खासदार आहेत, आणि ते कुठनं निवडून आलेले आहेत ते सुद्धा आपण बघूया. म्हणजे 8 खासदार, आता जी चर्चा आहे की बाबा शरद पवारांचे 8 खासदार भारतीय जनता पक्षासोबत जातील, अशी जी चर्चा आहे त्यात बघा, आणि मंत्रिपद मिळण्याची शक्यता म्हणजे सुप्रिया सुळे ह्या बारामती मतदारसंघातून लोकसभेला आहेत, तर अमोल कोल्हे शिरूर मतदारसंघातून आहेत, निलेश लंके अहमदनगर दक्षिण मधून, म्हणजे सुजय विखे यांचा पराभव केला त्यांनी. भास्कर भगरे हे दिंडोरी मधून आहेत, तर अमर काळे हे वर्ध्यामधून आहेत. सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे हे बिवडी मधून आहेत. बजरंग बाप्पा सोनवणे हे बीड मधून आहेत, तर धैर्यशील मोहिते पाटील हे माढ्यामधून आहेत. आणि राज्यसभेवरती 2 खासदार आहेत, फौजिया खान आणि वंदना चव्हाण, अशी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे हे खासदार आहेत. तर आता एकनाथ शिंदे यांचे सध्या 13 खासदार आहेत. आता एकनाथ शिंदेचे 13 खासदार आहेत, 57 आमदार आहेत. आता एकनाथ शिंदेचे जे आमदार आहेत 13, आता 7च होते, त्यामध्ये मंत्रिपदाच्या अपेक्षेने जे गेलेले 6 खासदार आहेत ते संजय दिना पाटील मुंबई नॉर्थ मधून, ईस्ट मधून, संजय देशमुख यवतमाळ वाशिम मधून, नागेश बापूराव पाटील आष्टीकर हिंगोली मधून, संजय हरिभाऊ जाधव परभणी मधून, आणि भाऊसाहेब वाकचौरे शिर्डी मधून, आणि ओमराजे निंबाळकर धाराशिव म्हणजेच उस्मानाबाद मधून. आता त्यांचे 6 खासदार हे उद्धव ठाकरे गटाचे तिकडे गेले. उद्धव ठाकरेंकडे आता फक्त 3 खासदार उरले, ते म्हणजे अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे नाशिकचे, म्हणजे मुंबईमध्ये 2 आणि नाशिकचा 1, असे खासदार आता त्यांच्याकडे उरलेले आहेत. त्यात विधान परिषदेचा सुद्धा एक आमदार सचिन अहिर हे एकनाथ शिंदे गटामध्ये गेले आणि त्यांना विधान परिषदेचं उपसभापती केलेलं आहे. तिथं नीलमताई गोरेंचा पत्ता कट केलेला आहे. आता 2022 मध्ये जी एकनाथ शिंदेनी जी बंडाळी केली होती त्या बंडाळीमध्ये 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे पसार झाले होते. 13 खासदार त्याच वेळेस सुद्धा त्यांच्या सोबत गेलेले होते, मात्र त्यातले सगळे पडले आणि 7च खासदार त्यांचे निवडून आलेले. आता पवार साहेबांचे सुद्धा 8 खासदार आणि 10 आमदार आहेत, मात्र एकनाथ शिंदेचे आमदारांची संख्या ही जास्त आहे. आता आमदारांची संख्या त्यांची 57 आहे
आता सगळे मिळून काहीतरी 60 पर्यंत गेलेले आहेत त्यांचे, ह्याच्यावरती निवडून आलेले धरून सगळे 60 पर्यंत आमदार त्यांचे झालेले आहेत. तर परिस्थिती अशी झालेली आहे सध्या आता की प्रत्येकाला वाटतं की आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा आहे आणि आपल्याला पैसे मिळाले पाहिजे, आपल्याला काहीतरी लाभ मिळाला पाहिजे, आपल्याला मंत्रिपद मिळालं पाहिजे, ही अपेक्षा मात्र प्रत्येकाचीच आहे. आता हे जे ओमराजे निंबाळकर सारखा माणूस, हा ज्याच्या वडिलाचा मर्डर झाला त्यावेळेस उद्धव ठाकरेंनी त्याला आमदार केलं, 2-3 वेळा खासदार केलं, सगळं भरभरून दिलं आणि असा माणूस गद्दारी करतो मंत्रिपदाच्या तुकड्यासाठी. म्हणजे मंत्रिपद आपल्याला मिळावं म्हणून तिकडे पक्ष सोडून गेले. मतदारसंघाचा विकास करायचा वगैरे वगैरे काय नाही. आपण ते मुंबई तक चॅनलनं दाखवलेलं बघितलं असेल की त्यांना निधी मिळाला किती, त्यातला वर्षभरात खर्च केला किती, अख्खाच्या अख्खा निधी पडून ह्यांना त्याच्याशी काही देणं घेणं नाही. फक्त 100 कोटी रुपये मिळाले की आपण विकले गेलो. म्हणजे ह्यांची किंमत 100 कोटीची आहे हे सुद्धा भारतीय जनता पक्षाला कळालेलं आहे. हे 100 कोटी घेऊन आज आपल्या पक्षात आलेत, उद्या 200 कोटी घेऊन ते काँग्रेसमध्ये जातील. हे सुद्धा त्यांच्या लक्षात आलेलं आहे की हे फक्त विकाऊ माल आहे. विकाऊ माल हा टिकाऊ कधीच नसतो. असंच हे जे काही सगळे फुटीरवादी आहेत हे टिकाऊ माल नाही, हा माल विकाऊ आहे, भाड खाऊ माल आहे, विकाऊ माल असतो आणि हा कधी बी विकला जातो. जसं की आता विखे पाटलाच आपण बघितलं की त्यांचे वडील असताना सुद्धा त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला, शिवसेनेतनं मंत्री झाले, पुन्हा शिवसेनेची सत्ता गेली की काँग्रेसमध्ये प्रवेश केला, काँग्रेसमध्ये मंत्री झाले, काँग्रेसची सत्ता गेली की भाजपमध्ये गेले, भाजपमध्ये मंत्री झाले. असंच काहीसं नारायणराव राणेंचं, शिवसेनेत होते, मंत्री झाले, तिथनं शिवसेनेची सत्ता गेली, फुटले, काँग्रेसमध्ये गेले, 10 वर्ष मंत्री राहिले, काँग्रेसचं गुणगान गायलं, भाजपला शिव्या दिल्या, काँग्रेसची सत्ता गेली, भाजपमध्ये गेले. आता भाजपची सत्ता आहे, भाजपमध्ये आहेत. ज्यावेळेस भाजप सत्तात न जाईल त्यावेळेस सुद्धा पुन्हा विकले जातील, दुसऱ्या पक्षात गेले जातील. म्हणजे ही जी विकाऊ माल असतो तो कधीच टिकाऊ माल नसतो. राजकारणातला हा विकाऊच असतो. कोणाची सत्ता येईल त्याच्या बाजूने हे लोक जात असतात. तर अशीच काही परिस्थिती या खासदारांबद्दल सुद्धा आता झालेली आहे. बघा 2022चं जे बंड होतं, 40 आमदार घेऊन एकनाथ शिंदे पसार झाले होते, 16 आमदार उद्धव ठाकरेंकडे राहिले होते. एकनाथ शिंदेच्या शिवसेनेचे आता सध्या 60 आमदारापर्यंत आकडा गाठलाय. 2022ला उद्धव ठाकरेंचे 56 आमदार जवळपास निवडून आलेले होते. तर हे सगळं आहे. 2024च्या निवडणुकीत 81 शिंदे गटाला जागा मिळाल्या होत्या, त्यापैकी 57 निवडून आल्या होत्या. उद्धव ठाकरेंना 95 मिळाल्या होत्या, 20च निवडून आल्या. म्हणजे हे वगैरे वगैरे असं झालेलं होतं. तर आता सध्या बघा भारतीय जनता पक्षाचं पुढं काय झालंय आणि भारतीय जनता पक्ष राष्ट्रवादी काँग्रेसला काय देणार आहे, आता ह्याची सगळी चर्चा सुरू आहे. तर बघा आता ह्यांची मिटिंग बघा, भाजप सोबत किती मिटिंगा झाल्या त्याची सुद्धा आता आपण चर्चा करणार आहोत. ह्याचा अधिकृत आकडा आता एकंदरीत जरी आकडा म्हणजे ह्यांनी जरी म्हटलं की बाबा आमची मिटिंग म्हणजे इतर कारणामुळे झाली, चर्चा काय झाली नाही, असं जरी म्हटलं असलं तरी ते काही खरं नसतं. आता बघा पवार साहेबांनी 9 जुलैला एकनाथ शिंदे यांच्या ऑफिसमध्ये जाऊन एकनाथ शिंदेची स्वतः भेट घेतली. विधान परिषदेमध्ये शरद पवार पहिल्यांदा उपस्थित राहिले 30-35 वर्षानंतर. त्यांचा हार श्रीफळ देऊन एकनाथरावांनी सत्कार सुद्धा केला. पवार साहेब म्हटले की महाराष्ट्राचे आणि कर्नाटकाच्या सीमेवरती मी चर्चा केली आणि त्याची मीटिंग झाली. मात्र ही चर्चा त्याच्यावरती नसते. तर भारतीय जनता पक्षाच्या सोबत जायचंय आणि भाजप आपल्याला काय देणार आहे या गोष्टीची ही सगळी चर्चा होती. मात्र ते एकनाथ शिंदे किती नाराज आहेत. एकनाथ शिंदेना सांगायचं होतं की आम्ही आता भाजप सोबत जाणार आहे, आम्हाला काय मंत्रिपद मिळतील, तुकडे मिळतील, तेवढ्यावरती आम्ही समाधानी होऊ, हे सांगण्यासाठी पवार साहेब तिथे गेलेले होते. तर आता दुसरी मीटिंग बघा. आता भाजपनं या पवार साहेबांच्या पक्षाच्या लोकांमध्ये म्हणजे सुप्रिया सुळे आणि हे 2 पर्याय ठेवलेले आहेत. एक तर आम्ही तुमचे खासदार फोडणार आहे, नाही तर तुम्ही आमच्या सोबत या. आणि ह्या गोष्टीला पवार साहेब घाबरलेत. आणि ह्याच्या अगोदर सुद्धा जी चर्चा होती ते पवार साहेबाचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करायचा,
त्यामधले काही खासदारांना वाटत होतं की भाजप सोबत जावं, काहींना वाटत होतं की ह्यांच्या सोबत जावं, भाजप सोबत जावं. म्हणजे अशी काहीशी पद्धत होती. आता बघा, अनेक ठिकाणी जिथं भारतीय जनता पक्षाचं संख्याबळ कमी आहे, भाजपला जिथं गरज आहे अशा ठिकाणी नगरपालिका, महानगरपालिका, नगरपंचायता, नगरपालिका अशा ठिकाणी शरद पवारांची जी राष्ट्रवादी काँग्रेस आहे त्यांनी पाठिंबा दिलेला आहे भाजपला. बरेच ठिकाण असे आहे, ती सांगलीत असेल किंवा अजून कुठं असेल, काही ठिकाणी जिथं भाजपला सत्तेसाठी काय कमी पडत असेल तर ते राष्ट्रवादीने देण्याचा प्रयत्न केला, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्यांना मदत करण्याचा प्रयत्न केला आणि भारतीय जनता पक्षाचा महापौर कसा बसल, नगराध्यक्ष कसा होईल, पंचायत समितीचा सभापती कसा होईल, झेडपीला सभापती कसा होईल, असा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेसनं केलाय. म्हणजे ह्याचा अर्थ आहे की ह्यांची एकंदरीत युती होणार आहे, पाठिंबा दिला जाणार आहे आणि या पाठिंब्यामुळं सुप्रिया सुळे केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री होतील आणि एक राज्यमंत्री होईल असं एकंदरीत दिसतं. आता परवा सुद्धा जयंत पाटील आणि भारतीय जनता पक्षाच्या काही लोकांमध्ये गुप्तगू मिटिंग झाली. आता हे कोणाला माहित सुद्धा नाही ह्यांची मिटिंग झालेली, मात्र ह्यांची मिटिंग झाली. त्या मिटिंगमध्ये चर्चा ही सगळी आम्हाला काय देणार, तुम्हाला काय घेणार ह्याच्यावरती झाली. आता अशी ही चर्चा सुरू झाली की आता राज्यामध्ये जयंत पाटील हे नवीन अर्थमंत्री होणार आहेत. जयंत पाटलाकडं अर्थमंत्रीपद द्यायचंय. म्हणजे जे अजित पवारांकडे होतं ते आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाकडे द्यायचं नाही तर शरद पवारांच्या गटाकडे द्यायचं. म्हणजे ते जयंतरावांना द्यायचं. जयंतराव नवीन अर्थमंत्री करायचे आणि केंद्रामध्ये आता जो मंत्रिमंडळामध्ये फेरबदल होणार आहे, केंद्राच्या फेरबदलामध्ये अनेक मंत्री त्यांचा पत्ता कट केला जाणार आहे आणि त्यामध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे 2 मंत्री घ्यायचे. बघा आता ही ऑफर कोणाला दिलेली होती 2 मंत्री घ्यायचे? एकनाथ शिंदेच्या शिवसेनेला. आता याचं झालं असं होतं की एकनाथ शिंदेना सांगितलं गेलं की आता तुम्हाला राज्यामध्ये मुख्यमंत्री करायचंय, देवेंद्र फडणवीसांचा काटा काढायचा आहे, देवेंद्र फडणवीसांचं मार्केट कमी करायचंय, देवेंद्र फडणवीस फोपवलेला आपल्याला दिसतात. मग एकनाथ शिंदेनी तयारी सुरू केली. एकनाथ शिंदेंनी उद्धव ठाकरेंच्या खासदारांच्या भेटीगाठी घ्यायला सुरुवात केली. त्यांना सांगितलं बाप्यानो 100 कोटी घ्या, कोणी 150 घ्या, म्हणजे कोण नाही म्हणला की त्याला 150 कोटी द्या आणि त्याला मंत्रिपदाची ऑफर द्या. मग त्या पद्धतीनं प्रत्येक खासदाराला मंत्रिपदाची ऑफर दिली. भाऊसाहेब वाकचौरे शिर्डीचा तुम्ही कॅबिनेट मंत्री होणार, ओमराजे निंबाळकर कॅबिनेट मंत्री होणार, संजय दिना पाटील कॅबिनेट मंत्री होणार, संजय देशमुख कॅबिनेट मंत्री होणार, नागेश पाटील आष्टीकर कॅबिनेट मंत्री होणार, राहिलेला तो एक खासदार कॅबिनेट होणार. म्हणजे सगळ्याला सांगितलं तू कॅबिनेट, तू कॅबिनेट, तू कॅबिनेट, कॅबिनेट होणार. मग ह्यांना वाटलं पैसे बी मिळालं, मंत्रिपद बी आपल्याला मिळणार आहे, कॅबिनेट होणार आहे, आपण काय त्या उद्धव ठाकरेंकडे, असं म्हणून हे सगळे खासदार फोडले. आता जे उद्धव ठाकरेंकडे राहिले ते सचिन भाऊ वाजे जे नाशिकचे खासदार आहेत आणि मुंबईचे 2 खासदार, असे 3 खासदार राहिले. हे म्हणले नको आम्हाला बाबा मंत्रिपद नको, काय नको, तुमचं तुम्ही तिकडेच मातीत बसा. आता हे जे लाचखोर जे गेले सगळे, यांनी सांगितलं आम्ही विकासासाठी गेलो, पण महत्वाचं म्हणजे ह्यांना मंत्रिपदाची ऑफर दिली गेली. आता मध्ये चर्चा सुद्धा होते की उस्मानाबादचे ओमराजे निंबाळकर केंद्रात मंत्री होणार, राज्यमंत्री होणार किंवा कॅबिनेट मंत्री होणार, भाऊसाहेब वाकचौरे मंत्री होणार. म्हणजे ज्या ज्या जिल्ह्याला बघा वर्तमानपत्र जे आहेत ते त्या जिल्ह्यापुरती मर्यादित निघतात. ज्या मोठ्या बातम्या असतात लय राष्ट्रीय लेवलच्या, राज्याच्या लेवलच्या, त्याच बातम्या फक्त लागतात. जिल्ह्याच्या लेवलच्या ज्या बातम्या असतात त्या जिल्ह्याच्या आवृत्तीला लागत असतात. आणि तशाच बातम्या ह्यांच्या आपल्या आपल्या जिल्ह्यामध्ये लागणार की मंत्रिपद मिळणार, लाल देवाची गाडी मिळणार सगळीकडं. मग आता हे गडी खुश झाले ते मंत्रिपदासाठी, मंत्रिपद मिळणार आहे ते म्हणून. आता ह्याच्यात मग मंत्रिपद मिळणार आहे म्हटल्यावरती खुशीत गडी झालेले झोपा लागणार त्यांना आणि अचानक मिठाचा खडा पडला त्याच्यात. आता मिठाचा खडा कोणी टाकला तर तो दस्तूर खुद्द शरद पवार साहेब यांनी.
आता पवार साहेबांनी काय टाकला की आता बघा पवार साहेबांचे खासदार फुटणार 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 अशी चर्चा जोर धरली होती आणि ती चर्चा महाराष्ट्रभर होती आणि कदाचित फुटले बी असते किंवा फुटले बी नसते ही चर्चा महाराष्ट्रभर जोर धरली की पवार साहेबांनी बी डाव टाकला. जयंत पाटलांनी भारतीय जनता पक्षाच्या लोकांबरोबर चर्चा सुरू केली गुप्तगू. ही चर्चा आली समोर. राष्ट्रवादी काँग्रेस भाजपला पाठिंबा देणार पाठिंबा देणार पाठिंबा देणार. मग झाली चर्चा सुरू की आम्हाला काय देणार. मग आता अशी चर्चा झाली की शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 2 मंत्रिपद द्यायची केंद्रात विस्तारामध्ये आणि ते एक राज्य कॅबिनेट म्हणजे सुप्रिया सुळे केंद्रामध्ये कॅबिनेट मंत्री होणार आणि कोणाला तरी त्या 8 खासदारांमध्ये एकाला राज्यमंत्री केलं जाणार. मग परिस्थिती अशी झाली की एकनाथ शिंदेचं काय, एकनाथ शिंदेच्या सोबत गेलेल्या खासदारांना मिळणार काय, हा मोठा आता सध्या चर्चेचा विषय महाराष्ट्रामध्ये झालेला आहे. आणि हे खासदार अक्षरशः तोंड लपवायला लागलेले आहेत, त्यांना झोपा लागा नाही, त्या रात रात जागायला लागलेले. त्या आईला ही काय केलं गाड्या आपण पक्ष बदलला आणि उद्या जर हे शरद पवाराचं जर ह्यांनी जर पाठिंबा दिला तर आपल्याला जे काय मंत्रिपद मिळणार होती 1-2 ती आपली गेली. म्हणजे फार फार तर असं होईल की सुप्रिया सुळे कॅबिनेट आणि एकनाथ शिंदेकडे जे राज्यमंत्री आहेत त्या राज्यमंत्री पदाचा बदल केला जाईल. त्या जाधव ज्याच्याकडे आहे मंत्रिपद त्याला काढलं जाईल आणि त्या ठिकाणी दुसरा मंत्री केला जाईल असं सुद्धा होऊ शकतं. म्हणजे जे लंगोट लावून थांबलेले होते मंत्रिपदासाठी त्यांचा हिरमोड सध्या तरी होताना आपल्याला दिसतो. म्हणजे बघा मगाशी मी सांगितल्याप्रमाणे सत्तेच्या लालसेपोटी ठाकरेंची साथ सोडली, एकनाथ शिंदेचा हात धरला आणि एकनाथ शिंदेचा हात धरल्यानंतर एकनाथ शिंदेचा हात रिकामाच पाठीवर जर पडला तर मात्र ह्या खासदारांना दारू पिऊन झोपण्याशिवाय पश्चाताप करण्याशिवाय काहीही पर्याय राहणार नाही. 2029ची निवडणुकीची वाट बघणे आणि पुन्हा त्यांना सांगितलं जाईल आपलं केंद्रात सरकार येणारच आहे, तुम्हाला पुन्हा संधी देऊ असं सांगितलं जाईल. म्हणजे यांचा हिरमोट नक्कीच होतोय हेही तितकंच कराय. बघा या सगळ्या गोष्टीमुळे मात्र शरद पवारांची राष्ट्रवादीमध्ये जी सध्या चलबेचल सुरू आहे ही काहीशी थांबताना आपल्याला दिसते. मात्र एकनाथ शिंदेचे 6 खासदार अस्तव्यस्त झालेत हेही तितकंच कराय. आणि एकनाथ शिंदेचा करेक्ट कार्यक्रम हा कुणी लावला याची सुद्धा चर्चा आता महाराष्ट्रामध्ये जोरदार चर्चा आहे की एकनाथ शिंदेचा खरंच करेक्ट कार्यक्रम केला. जे एकनाथ शिंदे टिव करून अमित शहाच्या माग फिरत होते, अमित शहाला भेटायला सारखे जात होते, आज त्यांचं मात्र जे ह्याला मंत्री करू त्याला मंत्री करू हे जे चाललेलं होतं हे मात्र सगळं राजकीय अस्तित्व धोक्यात आणलं हेही तितकंच कराय. तर आज एवढंच. माझा सहकारी कॅमेरामन अनिकेत सह मी भीमराव कडाळे पाटील, BKP मराठी, इंदापूर, पुणे.